नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये एका ठेकेदाराने एक्झिक्युटिव्हच्या परस्पर सह्या करून 13 कामांची बिले परस्पर काढल्याची काल पत्रकार परिषदेतील माहिती जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोदजी कामत साहेब यांनी माहिती दिली आणि हा घोटाळा हा अपार कशा पद्धतीने झाला या संदर्भात देखील माहिती दिली. परंतु हे करत असताना काही गोष्टींची उत्तरे ही अद्यापही अनुत्तरितच राहिली आहेत आणि या गोष्टींवर आज प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून करत आहे. मुळात जो जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा जो अभिलेख होता, जी बिलं होती ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अभिलेख होता, तो ठेकेदारांपर्यंत गेला कसा? याचाच अर्थ ठेकेदार ही जिल्हा परिषदेमध्ये बिलं फिरवतात ही जी प्रथा चालू आहे ही पूर्वीपासून चालू आहे. ही प्रथा पूर्वी चालू झाली कशी आणि ती अद्यापही जर चालू राहणार असेल तर त्यावर तुम्ही कोणती भूमिका घेणार आहात? या प्रेसमध्ये सन्माननीय अध्यक्षांनी म्हटलंय की याच्यानंतर जी कर्मचारीच बिलं फिरवणार आहात या गोष्टीचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी खरोखरच स्वागत करत आहे. परंतु अशा पद्धतीने जर यापुढे कर्मचारीच जर संपूर्ण बिलिंग यंत्रणा हाताळणार असतील तर एका कर्मचाऱ्याच्या टेबलावर एखादं बिल हे किती काळ प्रलंबित राहणार आहे याचा टाइम बॉन्ड याचा पिरियड तुम्ही देणं आवश्यक आहे आणि तशा सूचना या आपल्या माध्यमातून देण्यात आल्या पाहिजेत. नाहीतर या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं अजून भ्रष्टाचार करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मिळेल अशी भीती आम्हाला वाटू लागली आहे. कारण जर कर्मचारी आपल्या त्याच्या डेस्कवर जर आठवडा 15 दिवस महिनाभर जर एखादी फाईल प्रलंबित ठेवू लागतील तर अशा पद्धतीचं ठेकेदारांवर सुद्धा अन्याय एका प्रकारे केला जाईल अशा पद्धतीची भीती आज